नमस्कार, मी जगदीश देशमुख. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात 1989च्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी केलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची आजपासून काटेकोर अंमलबजावणी झाली आहे. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं सक्तीचं केलं गेलंय. आजपासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. या कालावधीमध्ये मराठीचं ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा वाहन परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास नकार दिल्यास वाहन परवाना रद्दची कारवाई केली जाईल. ही कारवाई आजपासून सुरू झाली आहे. चला याच विषयावर आज चर्चा करूया. मराठी सक्ती योग्य की अयोग्य? आणि यासाठी आपल्या सोबत मान्यवर जोडलेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ता कपिल ढोके हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. सोबतच रिक्षा चालक मालक संघटनेचे विलास भालेकर सुद्धा जोडलेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये अरुण सावंत सुद्धा शिवसेनेचे प्रवक्ता आपल्यासोबत जोडले जातील. सुरुवात विलास भालेकर यांच्यापासूनच करूया. विलासजी, ही सक्तीची कारवाई करण्यात आलेली आहे, मराठी सक्तीची, तुम्हाला पटते की नाही पटत आणि का? सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार, बोला. सक्ती जी करण्यात आलेली आहे ठीक आहे, पण सक्ती करताना ज्या वेळेला मे महिन्यामध्ये माननीय परिवहन मंत्र्यांनी जुजबी मराठी आली पाहिजे यासाठी ऑगस्ट महिन्यापर्यंतचा वेळ दिलेला होता आणि संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपण बघा तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आरटीओनी ऑगस्ट महिन्यामध्ये जुजबी मराठीची परीक्षा लोकांची घेतली. मे महिन्यापासून यांचं डिपार्टमेंट काय करत होतं? 3 महिन्याचा कालावधी गेला आणि त्यानंतर तुम्ही सक्ती करताय. 3 महिन्यामध्ये शिकवण्यास तुम्ही अपुरे पडलात ना, आणि म्हणून कमी लोक त्याच्यामध्ये ती परीक्षा देऊ शकले. आमची मागणी माननीय परिवहन मंत्र्यांना आहे की त्यांनी 3 महिन्याचा अजून वेळ वाढवून द्यावा आणि त्यानंतर त्यांनी ती कारवाई करावी. मात्र विलासजी, तुम्ही तशी मागणी केली होती का परिवहन मंत्र्यांकडे की उशीर झालाय परीक्षा घ्यायला, शिकवायला? आम्ही परिवहन मंत्र्यांकडे मागणी करतो आहोत. आता त्याला कितपत परिवहन मंत्री प्रतिसाद देतात हा विषय महत्वाचा आहे. ठीक आहे, उत्तर घेऊया. रिक्षा संघटनांच्या लोकांना भेटण्यासाठीच परिवहन मंत्र्यांकडे वेळ नाहीये, ही शोकांतिका आहे. ठीक आहे, उत्तर घेऊया. अरुण सावंतजी, विलास भालेकर म्हणतात की शिकवायला पुरेसा वेळ दिला नाही, शिकवलं सुद्धा नाही. हे जे क्लासेस सुरू होते ते उशिराने सुरू झाले किंवा काही ठिकाणी सुरूच झाले नव्हते. मान्य आहे का आपल्याला? नाही, हे मी मान्य तर तसं करणार नाही. त्यांनी जरी किती आरोप केले तरी पहा, 1989 पासून हा नियम होता. प्रत्येक व्यक्तीला जे जे परवाने घेतात त्या प्रत्येकाला तो माहीतच होता. फक्त एवढंच होतं की सरकारने, आजपर्यंतच्या सरकारने तो सक्तीने अंमलबजावणी त्या नियमाची केली नव्हती. त्यानंतर प्रथमतः सध्याचे जे काही परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी अतिशय चांगला या नियमाचा वापर करून घेऊन मराठी भाषा प्रत्येक चालकाला आलीच पाहिजे. कारण जे काही वाद होत होते चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये अनेकदा खटके उडायचे आणि हे खटके उडू नयेत म्हणून त्याच्यावरती त्यांच्याकरता त्यांनी एक सुरुवातीला वेळ दिली. 1 मेला त्यांनी 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत सुरुवातीला त्यांनी 105 दिवस त्यांना खरं म्हणजे दिले. त्यांनी जी काही पिरियड मागितला होता यांच्या सगळ्या युनियनने मिळून त्याच्यापेक्षा 10 दिवसाचा कालावधी जास्त दिला. तरी सुद्धा काही शिकलेत, काही शिकले नाहीयेत. तर एवढं झाल्यानंतर सुद्धा आता परत काही संघटना म्हणतात की आता आम्हाला आणखीन वेळ द्या. तर असं प्रत्येक वेळेस कोण ना कोण संघटना उठणार, आणखीन आम्हाला अजून वेळ वाढून द्या, अजून वेळ, तर ते शक्य होणार नाही. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला की यापुढे तुम्हाला समय वाढून दिला नाही जाणार नाही. तरी सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे की आता अजून सुद्धा जर कोणी मराठी येत नाही असं आढळून आलं तर त्याला नोटीस दिली जाईल 1 महिन्याची. 1 महिन्याच्या कालावधीत जर त्याला मराठी बोलता आलं तर त्याने परत त्याने येऊन परीक्षा द्यायची, सुचवायचं, मग त्याला पुढे वाढून देता येईल 3 महिन्याकरता. नाही, 3 महिन्यानंतर पूर्ण कालावधी त्याचं रद्द सुद्धा होऊ शकतं. हे सुद्धा आहे त्यात कडक. आणि पहा, कुठेतरी जेव्हा परप्रांतीय इथे येतात तेव्हा त्यांनी जिथे आपण रोजीरोटी कमावतो तिकडची जुजबी भाषा
पूर्ण बरोबर यांना आहे. काही निबंध लिहायला सांगत नाहीये कोणी. निबंध लिहा, ललित लेख लिहा, भाषण करा, असं काही नाहीये. बरोबर आहे. जुजबी नॉलेज जे असतं ते तर घेतलंच पाहिजे ना. जी विलासजी 105 दिवसांचा वेळ दिला होता. 105 दिवस क्लासेस आणि या क्लासेसमध्ये मराठी बोलणारे रिक्षाचालक जात होते, हे आम्ही बातम्या सुद्धा चालवलेल्या आहेत. मग असं असताना सुद्धा अजूनही रिक्षाचालक टॅक्सी चालक हे मराठी का शिकू शकले नाहीत, ती पण जुजबी? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालकांची संख्या किती आहे? 15 लाखाच्या जवळपास आहे. हम्म, त्यातनं मराठी न बोलणारे किती आहेत याचा पण अभ्यास करायला हवा. आणि सर्वात प्रथम यांनी ज्या वेळेला मराठी शिकवणीचे वर्ग घेतली ती कधीपासून घेतली आहे? मात्र विलासजी, महाराष्ट्रामध्ये आणि- व्यवसाय आणि- करण्यासाठी आणि मराठी माझं- सक्ती करणं आणि माझं गरजेचे म्हणणं आहे, असं कारण आहे- अगोदरपासून मराठी येणं गरजेचं आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे की अरुण सावंत साहेब सांगतायत की आता त्यांना नोटीस दिल्या जाणार. कशा काय नोटीस देत आहे? अहो, नोटीस देण्या अगोदर त्यांची परिस्थिती समजून घ्या. त्यांचा वेळ तुम्ही वाया घालवलेला आहे. 3 महिन्यामध्ये तुम्ही एका दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेताय. आणि महत्वाचा विषय असा आहे की आमच्या विदर्भामध्ये हम्म, मराठी बोलणारा माणूस सुद्धा हिंदीमध्ये ऑटो रिक्षा चालकाशी संवाद साधतो. त्याला काय करणार तुम्ही? हा मुद्दा आहेच. मात्र विलासजी, आणि महाराष्ट्रामध्ये जर मराठी सर्वात महत्वाचा बोला. महत्वाचा मुद्दा आमच्या विदर्भामध्ये तुम्ही हा मराठी बोलणारा नाही हे कशावरून ओळखणार आहात तुम्ही? काय स्ट्रॅटेजी आहे तुमची ओळखायची? सरकारने याच्यावर कधी गांभीर्याने विचार केला का? आज आमच्या विदर्भामध्ये मराठी न बोलणारा असा कोण भैया आहे? तर तुम्ही मुस्लिम समाजाला त्याला वेठीस धरणार आहात का? ठीक आहे. म्हणजे मुस्लिम समाजाचा माणूस असेल म्हणून त्याला तुम्ही म्हणणार की तू मराठीची परीक्षा दे. म्हणजे तुम्ही एकीकडे तुम्ही जातीवाद वाढवता नाही का? तुम्ही जातीवादाला खतपाणी घालण्याचं काम करताय. ठीक आहे. कपिलजी यांच्याकडे मला आणि जायचंच आहे. मात्र एक दुसरीकडे तुम्ही महत्वाचा सांगताय की मुद्दा आम्ही तुम्ही उपस्थित लोकांची- केलात विलासजी, की रिक्षा त्यामुळे चालकांना कसं आहे- सक्ती केलेली आहे, मात्र बरेच मराठी प्रवासी असे आहेत की ते हिंदीमध्ये बोलतात. यासाठी काय करणार? त्याला काय पर्याय आहे तुमच्याकडे? घेऊया उत्तर घेऊया. आणि तुम्हाला फक्त ऑटो रिक्षा चालकच दिसतो का? विलासजी, उत्तर घेऊया. कुठलीही कारवाई करायची असली की सर्वप्रथम ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई करायची. का बरं? तुम्ही आता 2 व्हीलर बाईकला परवानगी देतात, त्यांच्यावर तुम्ही परीक्षा घेणार आहात का? त्यांना कुठल्या आधारावर तुम्ही लायसन्स देणार आहात? विलासजी, तुम्ही एक महत्वाचे 2-3 या मुद्दे उपस्थित केलेले आहेत. महत्वाचे मुद्दे तुमचेही. त्याचं उत्तर घेऊया आपण. उत्तर घेऊया सरकारकडून. अरुणजी. जगदीशजी, हा, बोला. विलास भालेकरांनी एक प्रश्न खरोखर चांगला उचललेला आहे. कारण मी आता 10-15 मिनिटापूर्वी आणि एका सांगायचं की रिक्षामधून विरोध आलो. करायला विरोध करतात. अहो, विरोधाला विरोध नाही ऐका आमचा. ना. विलासजी, ऐका ना, उत्तर घेऊया. विलासजी, तुम्ही तुमच्याकडे पुन्हा. विलासजी, तुम्ही खरोखर चांगला प्रश्न उचललेला आहे. पहा, या महाराष्ट्रामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्व मराठी माणसानेच मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली पाहिजे बरोबर आहे. समोरच्या बरोबर. आणि मग समोरच्याला जर येतच नसेल तर मग गोष्ट वेगळी. मग बाबा त्याच्या भाषेत आपण संवाद साधूया. परंतु होतं काय, मला एका रिक्षावाल्याने मला आत्ताच सांगितलं की सर, हमारे साथ मराठी लोग ही खुद हिंदी में बात करते, तो हम लोग काय के लिए फिर मराठी में बात करेंगे. मला अतिशय हसायला आलं आणि ते खरोखर होतं. तेव्हा मराठी माणसाने अगोदर स्वतःहून पाऊल उचललं पाहिजे की आम्ही शक्यतो मराठीतूनच बोलू. बरोबर आणि आहे. नंतर त्या माणसाला जर येत नसेल तर मग गोष्ट वेगळी. बाबा, व्यवहारापुरता आपण वेगळ्या भाषेत बोलूया. परंतु ते काही असू देत, इथे भैया किंवा मुसलमान किंवा मद्रासी गुजराती असा प्रश्न नाहीये. इथे जे चालक आहेत, रिक्षा, टॅक्सी आणि ऍप आधारित टॅक्सी, यांच्यासाठी सध्या परिवहन विभागाने जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे. आणि हा नियम हा कागदोपत्री न राहता व्यवहारात उतरला पाहिजे. आणि हळूहळू मग आपण इतर जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यामधून जे परप्रांतीय आलेत त्यांनी सुद्धा मराठीत बोलायला सुरुवात केली पाहिजे. याची मोहीम चालवून घ्या. सरकार ती चालवेल. ठीक आहे. आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकून राहण्याकरता आपण सर्वांनी मिळून एक होऊया. ठीक आहे. कपिलजी आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता. कपिलजी, काँग्रेसची भूमिका काय आहे? रिक्षा टॅक्सी चालकांना जी मराठी सक्ती केलेली आहे, आजपासून नियम लागू केलेला आहे, कारवाई सुद्धा सुरू झाली आहे, काँग्रेसची नेमकी काय भूमिका आहे? जगदीशजी, या निर्णयाचं आम्ही मनापासून पहिले तर स्वागत करतो. करायलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर कोणी रिक्षा चालवत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जे कोणी व्यवसाय करत असतील त्यांना मराठी आली पाहिजे काय? नक्कीच आली पाहिजे. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सरकार ज्या पद्धतीनं राबवते आहे
त्यावर मला प्रामुख्याने शंका उपस्थित आहे. खरं तर म्हणजे सांगायचं झाल्यास महाराष्ट्र किंवा भारत हा बहुभाषिक आपण समजतो. यामध्ये सगळ्या भाषा बोलणाऱ्यांचा आदर असला पाहिजे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीचे प्रवासी येऊ शकतात, कुठलीही भाषा बोलणारे लोक येऊ शकतात. सगळ्याच भाषा बोलता आल्या पाहिजे. हो. महाराष्ट्रात राहून मराठी बोलता आली पाहिजे का? निश्चितच बोलता आली पाहिजे. परंतु सरकारचा जो काही हेतू आहे, सरकार ज्या पद्धतीनं आम्हीच मराठीचे कैवारी आहे या माध्यमातून दाखवण्यासाठी जर गोरगरीब कष्टकरी त्या रिक्षावाल्यांना वेठीस धरत असेल तर त्याचा आम्ही सातत्यानं निषेध करू. आता म्हणजे मला बघा ना, एखादा उत्तर प्रदेशचा रिक्षा चालक जर त्याला महाराष्ट्रामध्ये हे सरकार वेठीस धरत असेल, एखादा मात्र कपिलजी, महाराष्ट्रातला या मराठी माणूस जर निर्णयामध्ये उत्तर पुरेसा प्रदेशात गेला वेळ तर दिला कसं होता. घडलं तर वेठीस काय कसं धरलं जात आहे? स्पष्टीकरण द्या. नाही, वेळ दिला होता तर त्या पद्धतीच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होता. सरकारने कुठेही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. फक्त त्या लोकांचा द्वेष करून, द्वेष भावना निर्माण करून आम्हीच मराठी लोकांचे कसे कैवारी आहे असा दाखवण्याचा प्रयत्न हे सरकार करते आहे. या सरकारचं मराठी विषयीचं प्रेम नेहमी बेगडी आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर पहिल्यांदा 2025 मध्ये याच करंट्यांनी हिंदी सक्तीचा सुद्धा निर्णय आणला होता. म्हणजे एकीकडे आज मराठी सक्तीचा आव आणणारे लोक हिंदी सक्ती सुद्धा यांनी केली होती, पण मराठी प्रेमी लोकांनी त्याविरुद्ध आवाज उचलून यांना तो निर्णय मागे घ्यायला लावला. रिक्षावाल्यांना मराठी बोलता आली पाहिजे काय? निश्चितच बोलता आली पाहिजे. परंतु त्यांना मराठी शिकत असताना पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. त्यांच्या व्यवसायाचा, त्यांच्या भाषेचा, सगळ्या गोष्टीचा आदर केला गेला पाहिजे. आणि सरकारची भूमिका या ठिकाणी सामंजस्याची असायला पाहिजे. हे आमचं प्रामुख्यानं ठीक मत आहे, उत्तर घेऊया. अरुणजी, तुमचं हे मराठी प्रेम वेगळी आहे. जगदीशजी, हा. कपिल ढोके हे सुरुवातीला खूप उत्तम बोलले. मी एकदम प्रफुल्लित झालो. परंतु नंतर कपिल ढोके यांनी त्यांचं डोके थोडस वेगळ्याच दिशेने घालवलं. आणखी ते राजकारणावर आले. पहा, या आतापर्यंत काँग्रेस एवढी वर्ष या देशामध्ये राज्य करत होती, या राज्यामध्ये राज्य करत होती. परंतु असा नियम, अरुण असा सावंत, निर्णय कधी काँग्रेसवरती काँग्रेस बोलू सरकारने नका. माझी घेतला तुम्हाला नाही. विनंती आहे, तुम्ही काँग्रेसने मराठी कधी प्रेमावरती निर्णय बोला ना. घेतला नाही. अरुण सावंत, काँग्रेसने माझं डोकं काढत नेहमीच असताना आपल्याला या समजायला पाहिजे. महाराष्ट्र राज्याला अरुण दाबण्याचा प्रयत्न सावंत, केला. तुमच्या हे मी मराठी स्वतः प्रेम जर अनुभवलेलं खरं आहे. मी असेल तर स्वतः. तुम्ही मराठी तेव्हा आणि हे हिंदी कपिल सक्तीविषयी ढोके बोला ना. आम्हाला काय शिकवणार? काँग्रेसने काय कपिल केलं, ढोके काँग्रेसने काय केलं? आपण यांनी सुद्धा मराठीचा काँग्रेसच्या नेहमीच सत्तेच्या गळचेपी केली. आता सत्ता या दिसली म्हणून राज्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मागे जर जाऊन मराठीची तुम्ही मराठी गळचेपी प्रेमाच्या खरी गप्पा कोणी मारता. केली असेल तुम्ही तर ती तुमचं काँग्रेस मराठी प्रेम पक्षाने खरं आहे केली. सिद्ध करा ना. आणि म्हणून तुमचं जर आज मराठी काँग्रेस प्रेम खरं पक्षाचे असतं तर तुम्ही दिवस कशाला हे वाईट हिंदी आलेले आहेत. सक्तीचा निर्णय काँग्रेस घेतला असता. पक्षाला या जनतेने राज्यातल्या वाईट तमाम टाकलेलं मराठीवर आहे. प्रेम करणाऱ्या आणि आज लोकांनी केविलवाणी त्यावेळी परिस्थिती भूमिका यांच्याकडे घेतली नेता म्हणून सुद्धा तुम्हाला उरला नाही. हिंदी सक्तीचा हा जी आर मागे काँग्रेस घ्यावा पक्ष लागला. अरुण नेहमीच सावंत, तुमचं डोकं मराठी कशी ठिकाणावर आहे का? संपेल याच्याकरता प्रयत्नशील राहिला होता. कपिल ढोके मराठी, तर त्यांना लाज वाटली पाहिजे होती की आपल्या अरुण मराठी सावंत, भाषेला तुमच्या जर दाबण्याचा मराठीवर प्रयत्न हा प्रेम माझ्या असतं तर म्हणजे 2000 काँग्रेसने लाज प्रयत्न तुम्हाला केला. वाटली पाहिजे. आणि आज तुमच्या ते महायुती काँग्रेसची सरकारला वाटली उदो-उदो पाहिजे. करत आहेत. तुमचं मराठी प्रेम जर जिवंत असतं तर 2025 मध्ये हिंदी सक्तीचा जी आर आणला नसता. तेव्हा लाज वाटायला पाहिजे. आज मोठे मराठीचे कैवारी असल्याचा आव आणता. मराठी शिकली पाहिजे काय? निश्चितच शिकली पाहिजे जगदीशजी. परंतु सरकार जर आम्हीच मराठीचे कैवारी आहे असा आव आणून छोट्या व्यावसायिकांना, रिक्षावाल्यांना त्रास काँग्रेसने देत असेल कधीच तर याचा कायम मराठीचं निषेध असेल. कैवारी पद स्वीकारलं नाही. आम्ही सांगतो की आम्ही मराठीचे कैवारी आहोत आणि अरुण म्हणूनच आम्ही तुम्ही जर हा नियम मराठीचे आम्ही कैवारी राबविलेला असाल आहे. तर आणि हा नियम 2025 मध्ये सक्तीने तुमच्या राबविलेला सरकारने नाही. आम्ही हिंदी प्रत्येक सक्तीचा जी आर परप्रांतीयाला का आणला? संधी देत याचं आहोत. उत्तर द्या ना. प्रत्येक परप्रांतीयाला मराठीचा तुम्ही इथे जर फार मोठे रोजगार कैवारी आहात, करण्याची संधी तुमच्या आम्ही देत आहोत. सरकारने 2025 रोजगार मध्ये उपलब्ध हिंदी करून देत सक्तीचा आहोत जी आर आणि आणला. मराठी त्यावेळी सुद्धा तुमचं डोकं कुठे शिकविण्याकरता होतं? आम्ही याचं प्रयत्नशील सुद्धा आहोत. उत्तर द्या ना. मराठीचा मान सन्मान काँग्रेसने सुद्धा केला पाहिजे आणि काँग्रेसच्या इतर साथीदारांनी पण केला पाहिजे. इथे ठीक आहे. येऊन मराठीचं 100% दुटप्पीपणा भूमिका मांडायची नाही. आम्हीच त्यावेळी मराठी भाषिकांच्या मागे दुटप्पी उभं आहात राहिलो. तुम्ही. काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रवक्ते दुटप्पीपणाची भूमिका घेऊन बोलत आहेत. अहो, ठीक आहे, अरुण अरुणजी, सावंत, अरुणजी तुमच्यासारख्या आपण जरा दलबदलू पुढे माणसाकडून ही पुढचा एक अपेक्षा प्रश्न नाहीये. घेऊया, पुढे जाऊया. अरुणजी, रिक्षा संघटनेचे जे आहेत विलास भालेकर, त्यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला की पुरेसा वेळ दिला नाहीये. कपिल ढोके म्हणतात पुरेसा वेळ दिला नाहीये. तुम्ही जरा नीट समजावून सांगू शकता या दोघांनाही किंवा संपूर्ण महाराष्ट्राला की कसा वेळ दिला होता आकडेवारीनुसार? पहा, सुरुवातीला 1 मे रोजी सरकारने सांगितलं होतं की प्रत्येक आता चालकाला टॅक्सी, रिक्षा आणि ऍप आधारित जे काही कॅब आहेत त्यांना सरकारने त्यांना ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स उघडले. हो. ट्रेनिंग पिरियड सुरू झाले. ज्यांचं मराठीवर प्रेम आहे परप्रांतीयांचं ते सगळे आले. परंतु काही मुजोर परप्रांतीय रिक्षावाले आणि टॅक्सीवाले
यांनी त्याला विरोध केला आणि काही नेते ते त्याच्यामधील बरेचसे नेते हे काँग्रेसचे आहेत आणि अशा लोकांनी विरोध केला की तुम्ही कुछ सीखने की जरूरत नाही, तुमको हम देख लेंगे, हम सांभाळ लेंगे. अरे पण त्यांचा बिचाऱ्यांचा रोजगार जर गेला तर तुम्ही त्यांच्या परिवाराला जेऊ खाऊ घालणार आहात का? काँग्रेसच्या एका नेत्याचं नाव मराठी- सांगू शकता का? मग आपण तो प्रश्न विचारू शकतो काँग्रेसवाल्यांना. काय कुणी विरोध केला होता? काँग्रेसच्या अनेक काँग्रेसमधील मॅक्झिमम लोकांनी या गोष्टीला विरोध केला. त्याच्यामध्ये कपिल डोके आहेत, वडेट्टीवार आहेत, अनेक नेते आहेत. काँग्रेसच्या किती नेत्यांची नावं सांगायची? काँग्रेस पक्षच याच्या विरोधात आहे, त्यांचं ठीक मूळ आहे. नेतृत्वच विरोधात आहे. अजून काय सांगितलं पाहिजे तुम्हाला? हो सावंत साहेब, कपिलजी येतो तुमच्याकडे, थांबा. विलासजी, आता आकडेवारीनुसार अरुण सावंत यांनी सांगितलेलं आहे की रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकावी यासाठी क्लासेस सुरू केले होते. मात्र काही चालक तिथे गेले नाहीत किंवा काही चालकांनी अजून शिकतायत, काही चालक प्रामाणिकपणे शिकतात, हे मान्य करावं लागेल. मात्र आज काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत की काही रिक्षा चालक, टॅक्सी चालक हे मुजोरी करताना सुद्धा दिसले की आम्ही मराठी शिकणारच नाही. नाही, मुळातच सरकारची जी भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका आहे. सरकार ऑटो रिक्षा चालकांना कुठल्या तरी परिस्थितीमध्ये वेठीस धरण्याचं काम हे सरकार करते आहे. नाही, ऑटो रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न मुळीच नाही. प्रलंबित आहेत. मुळीच त्या नाही. संदर्भात कधी सरकारने एवढी टोकाची भूमिका घेऊन काम केलेलं नाही. सरकारने सामंजस्याची भूमिका घेतलेली ऑटो आहे. रिक्षा चालक चालकांचे अनेक चालक प्रश्न आणखी या शासन दरबारी गिऱ्हाईक दोघांचाही प्रलंबित आहेत. मान सन्मान त्यावेळेला राखला गेला शिवसेना पाहिजे का ही त्याच्यामध्ये काम सरकारची करत भूमिका नाही? आहे. आणि फक्त मराठीचा आव आणून लोकांना वेठीस धरण्याचं काम या महाराष्ट्र सरकारच्या परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे. असं माझं तुम्ही काम तुम्ही होत आहे. तुम्ही नाही, मात्र विलासजी, तुम्हाला वाटत विनाकारण नाही का की रिक्षा आणि विनाकारण टॅक्सी आमच्या चालकांनी ऑटो मराठी रिक्षा शिकावी, चालकांना त्यामुळे प्रवाशांना सुद्धा त्याची सोय होऊ शकते? आणि मुळात महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्ष जर तुम्ही काम करत असाल तर मराठी तुम्हाला जुजबी येणं गरजेचं आहे ना? निवेदन आहे बरोबर. की त्यांनी मराठी शिकण्यासाठी वेळ अपुरा दिलेला आहे. तो वेळ अजून द्यावा त्यांनी. 1 मे पासून एवढीच दिला ना, माझी अपेक्षा आहे. 3 महिन्यात दिला आणि जुजबी शिकायची, लेख वगैरे लिहायचं नाही त्यांचं म्हणणं आहे. अरे पण नाही हो. साहेब 3 या, महिन्याचा वेळ बसा, दिला, त्याच्यामध्ये नमस्कार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्ही जाणार? या आढावा गोष्टी घ्या. बोलायच्या आहेत. यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आरटीओ विभागाने ऑगस्ट महिन्यामध्ये सगळ्यांची परीक्षा घेतलेली आहे आणि त्यांनी कार्यक्रम राबवलेले आहेत. ठीक आहे. अशा मात्र- ठिकाणी कशी काय पॉसिबल आहे? आज नागपूरला 20,000 ऑटो रिक्षा चालक राहतात. हा 20,000 ऑटो रिक्षा चालकांमधनं जर आपण समजलं की 5 ते 10,000 मुस्लिम समाजाचे लोक असतील ज्यांना मराठी फार कमी येतं, हम्म. मग अशा लोकांना तो पुरेसा वेळ होतो का? मात्र विलासजी, मुद्दा तोच आहे की एक वेळ प्रकारे देण्याची गरज माझं काय येते? मत तुम्ही आहे- इतके वर्ष जर महाराष्ट्रामध्ये राहता तर इथली भाषा तुम्हाला अगदी येणं बरोबर. गरजेचं आहे ना, मराठी तुम्हाला येणं अगदी गरजेचंच बरोबर. आहे. मला अगदी मान्य आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. महाराष्ट्राच्या भाषेचा आम्हाला गौरव आहे, हम्म. स्वाभिमान आहे, अभिमान आहे की मी मराठी आहे. हम्म. पण मी स्वाभिमान अभिमान आहे याचा अर्थ असा नाही की मी दुसऱ्याला टांगून त्याच्यावर जबरदस्ती करायला हवी. बरं, संविधानाने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. मग की तो वेळ दिला ना, कुठेही जाऊन त्यासाठी आपण वेळ दिला ना शिकू शकतो. शिकण्यासाठी. पण भाषा त्याला आली पाहिजे या मताचा मी पण आहे. हम्म. मी भाषेचा विरोध करत नाही आहे, हम्म. पण त्यांना शिकण्यासाठी वेळ दिली पाहिजे. दिला ना, 105 अनेक लोकं दिवसांचा असे आहेत वेळ की होता. त्यांना अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे शाळेची मुलं असतात, कुणाकडे कुठल्या प्रवाशांची ठरलेली वेळ असते, त्या वेळेअभावी ते लोक नाही जाऊ शकले असतील. मग अशा लोकांना आपण वेळ नाही द्यायला हवी का? बरं, ठीक म्हणजे आहे. आपण एकदम सक्ती करायची? 3 महिने म्हणजे 3 महिने म्हणजे काय हिटलरशाही चालली आहे का? ठीक आहे, उत्तर घेऊया. अरुणजी, नाही पहा, विलास भालेकर जे काही बोलत आहेत त्या बोलण्यामध्ये काहीच अर्थ दिसून येत नाही. मराठी स्वतः असा बोलत कसा आहेत. अर्थ तुम्ही दिसत नाही? थोडीशी म्हणजे तुम्ही जबाबदारी मग म्हणाल तुम्ही तेच घ्या कायदा तिकडे होईल का? नागपूरची. नाही, मग म्हणजे तुम्ही सरकारने जे म्हणाल पुरेपूर तेच जबाबदारी झालं आणि पाहिजे. वेळ दिला होता. सरकारने त्याच्यामध्ये उत्तम अर्थ आहे. कामगिरी तुम्ही बोलताय केलेली त्याला आहे. अर्थ आहे. खास करून आम्ही परिवहन बोलतो त्याला अर्थ मंत्री नाही आहे. सरनाईक यांनी योग्य प्रकारे हा विनाकारण जो काही लोकांना कार्यक्रम वेठीस राबवलेला धरण्याचं काम आहे बंद करा. आणि शिक्षणावरती जे काही रिक्षा ड्रायव्हर चालक आहेत अनाठाई ते खुश आहेत. कायदे कानून फक्त आणून काही लोकांना लोकांनी वेठीस धरू आता नका. जे काही राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा पुढील काळामध्ये शिकलं पाहिजे, मराठीचा मान सन्मान केला पाहिजे. कोणतेही कारण न सांगता त्यांनी प्रवाशांशी मराठीमध्ये संवाद हा साधलाच पाहिजे. या मताचा मी आणि महायुती सरकार आहे. अहो, आमचे परिवहन मंत्री स्वतः म्हणतात की मी भिवंडीच्या बाहेर निघालो तर मराठीत बोलतो आणि भिवंडीमध्ये गेलो की हिंदीमध्ये बोलतो. भिवंडी महाराष्ट्राच्या बाहेर आहे ते का? तुम्ही नको त्या गोष्टी त्यांचं इथे स्वतःचं ठीक आहे. सांगून- स्टेटमेंट आहे. विषयांतर नको, तुम्ही विषयांतर नको. विषयांतर कपिलजी, करू नका. आज महत्त्वाचं रिक्षा आणि बोला टॅक्सी जे काय आहे ते. चालकांसाठी सक्ती झालेली आहे मराठीची. इतर आस्थापनांमध्ये सुद्धा अरुण सावंत म्हणाले की होणार आहे. स्वागत करणार का तुम्ही? इतर आस्थापना, बँकांमध्ये किंवा इतर ठिकाणी, इतर कार्यालयांमध्ये जर मराठी सक्ती यापुढे करण्यात आली, स्वागत करणार?
100% महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी सक्तीनं बोलता आलं पाहिजे का? निश्चितच बोलता आलं पाहिजे. याविषयी मी सुरुवातीपासून सकारात्मक आहे. परंतु अरुण सावंत असतील किंवा या शिंदे सेनेचे जे काही पदाधिकारी या सरकारमध्ये, या गद्दार सरकारमध्ये बसलेले आहेत, शिवसेनेचे त्यांना बोला. जर असं वाटत असेल शिंदे सेना की नाही, आम्हीच शिवसेना. शिंदे सेनेचे अहो, शिवसेनेचे. सावंत शिवसेना बोला. सावंत ढोके सावंत आता तुम्ही आता तुमचं- सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणीमध्ये योग्य निर्णय लागणार आहे. सुनावणीमध्ये शिंदे सेना की शिवसेना. काँग्रेस आणि उभाटाला धूळ हो, चालणार ऐका ना, होता. सावंत करू नका सावंत तुम्ही. आता काही घोडं तुम्ही मैदान लांब नाही. विषयांतर- नाही, ऐका सुनावणीकडे ना, नको जाऊया. आपला सावंत, आजचा ऐका- सुनावणीचा विषय हो, नाहीये, सावंत, मराठी विषयांतर सक्तीचा करू विषय नका. आहे. मराठीवर बोला. आम्ही- दोनही आम्ही मान्यवरांना सत्याने विनंती जिंकू. आहे, मराठीवर बोला. अरुण मराठीवर सावंत बोला. बरोबर, मराठीवर बोला. सावंत ऐका ना, जरा ऐकायला शिका ना. तुमचं वय 60 वर्षाच्या वरती आहे. तुमच्या वयाचा आदर करतो. ऐका, म्हणून तुमचं तुम्हाला चिन्ह सांगतोय की गेलं की विषयावर तुम्हाला बोला समजेल तुम्ही. शिंदे सेना की शिवसेना. या शिंदे शिवसेना- सेनेच्या लोकांनी शिवसेनाच जो काही असणार. आम्हीच मराठीचे शिवसेनाच कैवारी आहोत असणार. असा शिवसेना आणला. हा या पक्ष आविर्भावातून बाहेर आलं कायम पाहिजे. राहणार, चिन्ह सुद्धा अरुण कायम सावंतांना राहणार. आता वैद्यकीय काँग्रेसला धूळ उपचाराची चालणार गरज आहे नाही. असं मला चिंता करू वाटतंय. नका. त्यांना लवकरात लवकर आपण कुठेतरी पाठवलं पाहिजे. जगदीशजी, नाही, काँग्रेसला अरुण पाठवूया, सावंतांना राहुल कुठेतरी गांधींना वैद्यकीय पाठवूया. चांगल्या उपचारासाठी पाठवलं विषयांतर राहुल नको, गांधींना वैयक्तिक पाठवूया, टिकाई राहुल नको. गांधींना. विषयांतर नको, वैयक्तिक टिकाई नको. ठीक आहे, यांना पाठवूया. ठीक आहे. अरुणजी आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. अरुणजी, दोघांनाही विनंती करतो, थोडं शांत राहा. अरुणजी, डोक्याचं डोकं ठिकाणावर आहे का काय बोलतो ते? हा कपिलजी, विषयावर बोला. विषयांतर नको, विषयावर बोला. अरुणजी, राहुल गांधी यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये अरुणजी विषयांतर नको. 2 मिनिटं, शेवटचे 3 ते 4 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे. अरुणजी, त्यांचा मुद्दा ऐकून घेऊया, मुद्द्यावर उत्तर घेऊया. कपिलजी बोला. घ्या प्लीज. अरुणजी येतो मी तुमच्याकडे. अरुणजी, मला तुमच्याकडे यायचंच आहे. ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करूया आपण. अरुणजी, वैयक्तिक कुणी दोघांनी टीका करू नका. कपिलजी, मुद्द्याचं बोला. नका कालवा करू. मुद्द्याचं अरे, हेच तुझं डोकं बोलतो आहे. ठिकाणावर या ठेवून बोल शिंदे राजा, तू तुझी सेनेच्या लायकी काय? सरकारने आणि तू बोलतोस काय? आम्हीच अरुणजी येतो. कपिलजी, अरे, मुद्दा पूर्ण तुझ्या करा. लायकी काय? लक्षात ठेव. वेळ संपत या चाललाय. काँग्रेसच्या प्रवक्त्यांची लायकी काय आणि तो कोणासमोर ऐकायला बोलतो आणि शिका, काय नका कालवा बोलतो? करू. काय नका बोलतो कालवा तू? करू. काँग्रेस पक्षाच्या बरं ठीक आहे, मी दोघांनाही शांत राहण्याची विनंती करतो. दोघांनाही शांत राहण्याची विनंती करतो. विलासजी, खरं तर हा तिसरा प्रश्न पहिला घेतला असं वाटायला लागले, कारण बरेच रिक्षा टॅक्सी चालक हे भाडं नाकारतात किंवा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, आणि वाहतुकीचे नियम पाळत नाहीतच आणि मुजोरी सुद्धा करतायत. तर त्यावर सुद्धा तुमचं काही मत आहे का? तुम्ही काय आवाहन करणार आहात रिक्षा टॅक्सी चालकांना? विलासजी, आवाज येतोय? हा बोला. हा मला असं वाटतं की तिसरा प्रश्न पहिला घेतलाय मराठी सक्तीचा, तो अत्यंत गरजेचा आहेच म्हणा. मात्र त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रिक्षा टॅक्सी चालक हे मुजोरी करतात, भाडं नाकारताना मुजोरी करतात, वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. अशा सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही काय आवाहन करणार आहात का रिक्षा टॅक्सी चालकांना? बिल्कुल, माझं स्पष्ट मत आहे, जो कायदे में रहेगा वो फायदे में रहेगा. मात्र भाडं बऱ्याच वेळा कायद्याचं नाकारतात. पालन सर्वांनी केलं पाहिजे, पण कायद्याचं पालन करत असताना ऑटो रिक्षा चालकच का कायद्याचं पालन करावं असं सक्ती केल्या जाते? बाकी ठिकाणी किती कायद्याचं पालन होतं हो, याचा विचारही परिवहन मंत्र्यांनी करायला हवा. ठीक आहे. आज संपूर्ण अरुणजी, महाराष्ट्रामध्ये याच्या ई-रिक्षाचं पुढचं तुमचं प्रमाण पाऊल असणार आहे का? वाढलेलं जे आहे. रिक्षा टॅक्सी चालक त्याच्यावर काय भाडं कारवाई होत नाकारतात, नाही? मुजोरी करतात, वाहतुकीचे नियम तर अजिबात पाळत नाहीत, यासाठी सुद्धा पुढच्या काही काळामध्ये आम्हाला काही नियम दिसतील? जिथे जो व्यक्ती कायदा तोडेल, कायद्याचं पालन करणार नाही, मुजोरीपणा करणार, तिथे कायद्याचा बडगा हे सरकार नक्कीच उगारणार. माजलेला आहे, त्याच्यावर का कारवाई करत नाही हे सरकार? स्वतः कुठल्याही टू व्हीलर बाईकनी या महाराष्ट्रामध्ये परमिशन घेतलेलं नाही, तरी ती टू व्हीलर बाईक या शहरामध्ये रॅपिडो या कंपनीच्या नावाखाली चालते. त्याच्यावर परिवहन मंत्री का बंदी आणत नाही? वारंवार आम्ही याच्यावर प्रश्न आवाज उचलतो. का परिवहन मंत्री याच्यावर लक्ष घालत नाही आणि फक्त मराठीच्या नावावर स्टंटबाजी करणं सुरू केल्या गेलेलं आहे? ठीक आहे. तर मराठी सक्ती तर झाली आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र काही रिक्षा टॅक्सी चालक प्रामाणिकपणाने मराठी शिकलेत हे सुद्धा मान्य करावं लागेल. मात्र मराठी बोलण्याचा प्रयत्न काही करतायत, पण जे रिक्षा चालक भाडं नाकारतायत, वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, कशीही रिक्षा टॅक्सी रस्त्यावर चालवतात, प्रवाशांसोबत मुजोरी सुद्धा करतात, त्यांचं काय असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. त्या संदर्भातही लवकरात लवकर मार्ग निघावा ही अपेक्षा. आणि या आपल्या कार्यक्रमात 3ही मान्यवर सहभागी झाले होते. तिघांचेही धन्यवाद.
यासोबतच लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.